हे बघा, आता उन्हाळा चालू झाला आणि उन्हाळ्याचे काम आता चालू केले आम्ही. आता पहिलं काम चालू केलं मिरची वाटायचं. आणि त्यासाठी मी 3 दिवस झालं आज मिरचीचे देठं काढते. आता एवढे आहेत, एवढं संपलं की मग लाल तिखट काही आणि काळं तिखट काही वाटून आणायचे. तर आजचा दिवस हा देठं काढण्यामध्ये जातोय. तर बघा, एवढं काही खाण्यासाठी हे करण्यासाठी एवढं कष्ट घ्यावे लागतात. हे बघा, इथं आज एवढ्या सकाळपासून एवढ्या मिरच्या काढलेल्या आहेत आणि आता एवढ्या काढायचं. चालतो म्हणजे गहू ज्वारी वाटायची तळायची गुन्हे आहे. गहू तळायची मशीन आहे, इथं ज्वारीची आहे. बघा, इथं गाडी भरून जातात, इथं मिरची वाटली जाते. आणि हे बघा, इथं मिरचीला 2 मशीन आहेत. हा किती उद्योग आहे. हळद दळायची मशीन आहे. मिरची वाटून जी बुडाला बारीक बी राहतं, ते बी मिशीनमध्ये बारीक केलं जात नाही, तर तिथं बारीक केलं जातं त्या मशीनने. बघा, मिरची वाटलेली इथं राहिलेलं ती बारीक केलं जातं आणि इतका सुंदर मिरची वाटून दिली जाते. इथं खूप छान बिझनेस आहे आणि मी पण इथं लाल मिरची वाटण्यासाठी आलेली आहे आज. तर काही 22 किलो मिरची वाटलेली आहे. हे माझी आहे मिरची 8.5 किलो लाल तिखट आहे. बघा, इथं पण तिखटाची गिरणी. हे मिरची वाटायची मशीन, हे तिखट वाटायचं. हे बघा, हे पण तिखटाची मशीन आहे. हे बघा, हे हळदीचं आहे, हे पण तिखटाचीच आहे. आणि इथं मिरच्या वाटून शिल्लक जे बी राहतं ना, ती बी मिशीनमध्ये बारीक होत नाही, म्हणून काही सेपरेट बी बारीक दळायची मशीन आहे. तर पूर्ण बी बारीक केलं जातं आणि ते मिरच्यामध्ये मिसळलं जातं. आणि हे बघा, इकडं आहे, हे बघा, इकडं आहे शेवया करायची मशीन. हे बघा, हे बघा, खूप मोठा पसारा आहे या सर्वांचा. इथं पाणी पिण्यासाठी म्हणा किंवा शेवायला लागण्यासाठी पाण्याची व्यवस्था आहे. इथं हे बघा, इथं पीठ मळायची मशीन आहे. हे बघा, अशा एकूण यांच्याकडे 9 मशीन आहेत. हे बघा, इथं शेवया केल्या. हे बघा, शेवया करायला आलेल्या ताई आहेत. हे बघा, कंटाळा जर आला इथं वाटायच्या ठिकाणी बसण्याचा, तर दारामध्ये हिरवेगार झाडं आहेत एका रोडवरती. इथं सावलीला जाऊन बसण्यासाठी खूप छान आहे वातावरण.
खरं तर हा व्हिडिओ दाखवण्याचा एकच उद्देश आहे की आजकालची जी तरुण पिढी आहे शिकून घरी बसलेली, त्यांनी छोट्या मोठ्या नोकरीच्या मागे न लागता शासनाच्याकडून आर्थिक मदत घेऊन असा छोटा मोठा कुटीर उद्योग उभारावा आणि त्याच्यातून आपले म्हणजे पैसा कमवण्याचा प्रयत्न करावा. कारण कितीही नोकरीनं पैसा कमवला तर या बिझनेसपेक्षा पगार कमीच पडतो. बिझनेसमध्ये किती पैसा मिळतो हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे बघा हे असे कुटीर उद्योग उभा राहून तरुण पिढीनं आपलं आयुष्य जगण्याचा चांगल्या प्रकारे प्रयत्न करावा. हे बघा हे आहेत ह्या व्यवसायाचे छोटे ओनर आहेत आणि ह्यांचे पप्पा आहेत मोठे ओनर. तर ह्या भैयाकडून मला जाणून घ्यायचं आहे की जी सिस्टीम आपल्याला माहीत नाही तर त्या सिस्टीमबद्दल ते काय सांगतात बघा. तर हे पाईपलाईन जी केलेली आहे तर ही याचं काम काय आहे याच्याबद्दल सांगा थोडं. एक्झॉस्ट आहे. हा एक्झॉस्ट आहे म्हणजे जी धुराळा उडते पिठाचं ती बाहेर फेकणार सगळं. असं आहे का? जेवढं डस्ट आहे तेवढं बाहेर फेकते सगळं. बरं म्हणजे आपल्याला ॲलर्जीचा प्रॉब्लेम होणार नाही. हां 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 छान आहे ना. मग हेच माहीत नव्हतं मला, ते विचारून घ्यावं म्हणलं. ज्याला काही ॲलर्जी आहे जेवण बसू शकतं गिरणीमध्ये. बरं 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 थँक्यू. आता झालं आहे माझं मिरची वाटायचं. हे बघा आता म्हणजे गिरणीसुद्धा ही बंद व्हायचा टाईम झालेला आहे. हे बघा माझं मिरची वाटलेली आहे. हे आहे एकूण आता एवढं पूर्ण मिरची झालेलं आहे आणि आता वेळ झालेली आहे की त्यांचं गिरणी बंद करण्याचा टाईम झालेला आहे. मला मी पण आता थोड्याच वेळात आता मी घरी जाणार आहे. परत तुम्हाला दाखवते मी. ही आहे हळदीची मशीन, हे पण आहे. तर इथं अशी सिस्टीम आहे की हे बघा हे पण हे डाळी दळायची मशीन आहे तिकडं, इथं भरडायची आहे. आणि एका ठिकाणी जर आपण आलो तर आपल्याला कुठं दुसरीकडे जाण्याची गरज नाही. सगळ्या मशीन आपल्याला इथंच मिळतात आणि सगळे कामं आपल्याला इथंच करून घेता येतात. त्यामुळे सगळ्यांनी इथंच यावं आणि सगळं आपलं जेही काम आहेत उन्हाळ्याचे सगळे करून घ्यावेत. आता माझं काम तर सगळं झालेलं आहे. मला उद्या पण आणि मिरची काळी वाटायला यायचं आहे. ते बघू आता उद्या येणार आहे. तर आता संपलेलं आहे काम माझं. मी आता निघाली घराकडे.